आता इट्स अ टाइम फॉर अ बॅटल. त्यामुळे मला वाटतं भाजप हा एकमेव असा पक्ष आहे की जो कायम निवडणुकांसाठी तयार असतो असं म्हणायला हरकत नाहीये. कारण एक निवडणूक संपली की लगेच भाजप नाही, दुसऱ्या निवडणुकीला लागतं. भाजपचा कार्यकर्ता हां, हा रोज निवडणूक आहे असंच काम करतो, बरोबर. की आम्ही निवडणूक आली म्हणून आम्ही 6 महिने आधी काम करतो असं नाहीये. आम्ही रोज असंच काम करतो जसं रोज निवडणूक आहे. कारण आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आम्ही देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, राष्ट्रीय विचारांकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो. आणि त्यामुळे आम्ही 24/7/365 सेम मोडमध्ये काम करतो. बरं, आणि अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता तुम्ही म्हणताय की ब्रँडचा आमच्यावर काही परिणाम होणार नाहीये. गेल्या वेळी आपण बघितलेलं अगदीच काही मला वाटतं 2-1 जागांसाठी म्हणून आपलं आणि तुम्ही खरं तर दिलं होतं, देऊ केलं होतं गेल्या वेळी अ, अ, त्या तत्कालीन शिवसेनेला, अनडिवायडेड शिवसेनेला. म्हणून ते त्यांच्याकडे महापौरपद गेलेलं होतं किंवा सत्ता गेली होती. ह्यावेळी पूर्ण कसर भरून काढणार? नाही, यावेळेला महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देण्याचा निर्णय हा मुंबईकरांनीच केलेला आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांचा आपला महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जरूर बसेल.